नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. वन्स अगेन ऑल ऑफ यू वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिम्पल लर्निंग विथ नॉब सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चेंज द वॉइस या घटकाचा पण अभ्यास करणार आहोत. चेंज द वॉइस इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह वॉइस, स्ट्रक्चर ऑफ पॅसिव्ह वॉइस आणि शेवटी त्याच्यानंतर हाऊ टू चेंज ॲक्टिव्ह सेंटेन्स टू पॅसिव्ह वॉइस या चारही घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी एक्झाम्पल आहेत ती तुमच्यासाठी आहेत, सोडवण्यासाठी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण व्हॉट इज ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काय या घटकाचा आपण अभ्यास करूया. The sentence begin with subject. The subject of the sentence perform the action. It emphasizes who or what did something. More important given to subject, doer of the action. म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, म्हणजे क्रिया करणारा कर्ता अधिक महत्त्वाचा असतो. हे कोणी किंवा काय केले यावर जोर दिलेले असते. म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली असते. क्रिया करणारा कर्ता अतिशय महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅज रिटन अ लेटर. या वाक्यामध्ये ही हा कर्ता आहे. अँड एम्फसाइजेस दॅट ही रोड द लेटर. त्याने क्रिया कोणती केलेली आहे तर पत्र लिहिलेले आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला कर्त्याला अधिक महत्त्व दिलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारे ॲक्टिव्ह वॉइस या ठिकाणी आपण लक्षात घेतलेलं आहे. आता आपण ॲक्टिव्ह वॉइस स्ट्रक्चर इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळाची वाक्यरचना कशी असते या कन्सेप्टचा या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करूया. तर या स्क्रीनवरती तुमच्या लक्षात आलेली असेल की मराठीमधून आणि इंग्रजीमधून वाक्यरचना देण्यात आलेली आहे. ते आता आपण समजून घेऊया. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. हॅज, हॅव यांना टू हॅवची रूपं असं म्हणतात. सहाय्यकारी क्रियापदे पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज किंवा हॅवचा वापर केला जातो. हॅज एकवचनी आहे, हॅव हे अनेकवचनी आहे. जर कर्ता एकवचनी असेल तर हॅज वापरायचा, अनेकवचनी असेल तर हॅवचा वापर करावा. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम जर अनेकवचनी असतील, वी, यू, दे, अशा वेळी हॅवचा वापर करावा. ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर अशा वेळी हॅजचा वापर करावा. त्यानंतर V3 म्हणजे काय तर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, मुख्य क्रियापदाचे तिसरं रूप. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस मध्ये सुरुवातीला कर्ता येतो आणि शेवटी कर्म येतं वाक्यामध्ये. आता या ठिकाणी एक्झाम्पल आहेत बघा. नंबर 1, आय हॅव रिटन अ लेटर. तर या वाक्यामध्ये बघा कर्ता आय आहे, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅव. आय नंतर नेहमी हॅवचा वापर केला जातो ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून. त्यानंतर रिटन याचं मूळ रूप आहे राईट. त्यानंतर ऑब्जेक्ट अ लेटर. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, दे हॅव बिल्ड अ सँड कॅसल. या वाक्यामध्ये दे हा कर्ता आहे, अनेकवचनी सर्वनाम आहे, त्याच्यामुळे हॅवचा वापर करण्यात आलेला आहे. बिल्ट हे तिसरं रूप आहे, हा क्रियापद आहे आणि शेवटी सँड कॅसल ऑब्जेक्ट. तिसरं वाक्य, ही हॅज इटन लंच. या वाक्यामध्ये ही कर्ता आहे एकवचनी, त्यामुळे हॅज एकवचनी सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करण्यात आलेला आहे. इटन हे इटचं तिसरं रूप आहे, लंच ऑब्जेक्ट आहे. शी हॅज फिनिश होमवर्क. या वाक्यामध्ये शी कर्ता आहे, हॅज हा सहाय्यकारी क्रियापद आहे. शी कर्ता एकवचनी आहे, शी सर्वनाम एकवचनी आहे म्हणून हॅज. त्यानंतर फिनिश तिसरं रूप आहे, त्याला ईडी प्रत्यय लागतो आणि शेवटी होमवर्क. तर मित्रांनो, तुम्हाला क्रियापदांची तिन्ही रूपं माहिती असायला हवीत. पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापद थर्ड फॉर्ममध्ये दिलेले असल्यामुळे पॅसिव्ह करताना आपल्याला फारसा विचार करावा लागत नाही, कारण ॲक्टिव्ह वाक्यामध्ये जो क्रियापद आलेला असतो तो ऑलरेडी थर्ड फॉर्ममध्ये असतो, तोच आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये घ्यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पॅसिव्ह वॉइसची रचना अभ्यासूया. पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय तर सेंटेन्स बिगिन विथ ऑब्जेक्ट. द फोकस इज ऑन द ऑब्जेक्ट ऑफ द ॲक्शन. इट एम्फसाइजेस व्हॉट हॅपन रादर दॅन हू डीड इट.
म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्माने झालेली असते. म्हणजे क्रियेचा कर्म अधिक महत्त्वाचा असतो. हे कोणी केले यापेक्षा काय झाले यावर भर दिला आहे. फॉर एक्झाम्पल, अ लेटर हॅज बीन रिटन बाय हिम. आता या वाक्यामध्ये बघा, लेटर हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात झालेली आहे. आणि पॅसिव्ह वाक्य कसं ओळखायचं तर लक्षात घ्या, हॅज आणि मुख्य क्रियापद या दोन शब्दांच्या मध्ये बीन शब्द आलेला असतो. बीन हा शब्द पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पूर्ण काळामध्ये वापरतात. म्हणजे यावरून तुम्हाला पॅसिव्ह रचना ओळखता येईल. आणि कर्ता बघा शेवटी दिलेला आहे. या वाक्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे पॅसिव्ह वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोन शब्दांची जागा बदलते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पॅसिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळाची कर्मणी प्रयोग वाक्यरचना आपण अभ्यासूया. तर याच ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, हॅज हॅव सहाय्यकारी क्रियापद, बीन हे पॅसिव्ह वाक्यामध्ये बीन हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. पॅसिव्ह रचनेमध्ये नेहमी क्रियापद थर्ड फॉर्ममध्ये वापरतात. क्रियापदाचे स्वरूप वापरले जाते. आणि शेवटी बाय आणि सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. अशा प्रकारे पॅसिव्ह वाक्याची रचना असते. हॅज हॅव प्लस बीन प्लस मुख्य क्रियापदाचे ते स्वरूप असं तुम्ही जरा लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण एक वाक्य घेतलेलं आहे बघा, ॲक्टिव्ह वाक्य आहे, आय हॅव रिटन अ लेटर. आता या वाक्यामध्ये आय कर्ता आहे, हॅव हा सहाय्यकारी क्रियापद आहे, रिटर्न हा मुख्य क्रियापद आहे, अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे. आता याचं आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करूया. या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस रचना लक्षात घेतलेली आहे. या रचनेप्रमाणे आपण पॅसिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करूया. ऑब्जेक्ट अ लेटर. लेटर एकवचनी असल्यामुळे आपण एकवचनी सहाय्यकारी क्रियापद हॅज घेतलेला आहे. पॅसिव्ह वाक्यामध्ये बीन शब्दाचा वापर केला जातो, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि रिटर्न मुख्य क्रियापद या ठिकाणी दिलेला आहे, तोच या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि शेवटी बाय आणि कर्ता, मूळ वाक्याचा कर्ता आय आहे, तो या ठिकाणी बाय नंतर मी. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात सर्वनामाने झालेली असेल तर पॅसिव्ह वाक्यामध्ये त्या सर्वनामाची द्वितीय विभक्ती वापरली जाते. आय असेल तर मी घ्या, वी असेल तर अस वापरा, ही असेल तर हिम, शी असेल तर हर, इट असेल तर इट, दे असेल तर देम आणि यू असेल तर यू. अशा प्रकारे तुम्ही पॅसिव्ह वाक्यामध्ये बदल करायला शिका. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ॲक्टिव्ह व्हॉइस अशी रचना दिलेली आहे, पॅसिव्ह व्हॉइस पण रचना दिलेली आहे. आता याच्यावरून आपण काय करूया तर ॲक्टिव्ह वाक्याचं पॅसिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करूया. दोन वाक्यांचा विचार करूया, पॅसिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करूया. सायंटिस्ट हॅव डिस्कवर अ न्यू व्हॅक्सिन. या वाक्यामध्ये सायंटिस्ट हा शब्द अनेकवचनी आहे, त्याच्यामुळे अनेकवचनी हॅवचा वापर करण्यात आलेला आहे. डिस्कवर हा मुख्य क्रियापद आहे, थर्ड फॉर्ममध्ये आलेला आहे. अ न्यू व्हॅक्सिन ऑब्जेक्ट आहे. तर आता आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करूया. पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी वाक्यरचना देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बाय प्लस सब्जेक्ट हा भाग राहिलेला आहे. तर बघा, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करूया. अ न्यू व्हॅक्सिन एकवचनी आहे म्हणून हॅज, त्याच्यानंतर बीन शब्द घेतला, डिस्कवर शब्द आला, या ठिकाणी मुख्य क्रियापद थर्ड फॉर्ममध्ये ऑलरेडी आहेच, तो आहे तसा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि शेवटी बाय नंतर हा जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या वाक्याचा आपण विचार करूया. वी हॅव इटन अ लंच. या वाक्यामध्ये वी कर्ता आहे, हॅव सहाय्यकारी क्रियापद आहे, इटन तिसरं रूप आहे, लंच ऑब्जेक्ट आहे. या पॅसिव्ह वाक्यरचनेप्रमाणे आपण बदल करूया. लंच ऑब्जेक्ट एकवचनी म्हणून हॅज हा सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर लगेच बीन. बीन हा शब्द पॅसिव्ह वाक्यामध्ये पूर्ण काळामध्ये वापरला जातो. क्रियापद इटन थर्ड फॉर्ममध्ये आहे, या ठिकाणी आपल्याला तसंच घ्यावं लागेल. आणि शेवटी बाय आणि कर्ता जो वी आहे त्याची द्वितीय विभक्ती अस. अशा प्रकारे पॅसिव्ह वाक्यामध्ये या ठिकाणी रूपांतर होणार आहे. नंबर 1 शी हॅज कुक डिनर. नंबर 2 दे हॅव फिनिश द प्रोजेक्ट. नंबर 3 वी हॅव डेकोरेटेड द रूम. नंबर 4 they have fixed the car. Number 5 I have painted the fence. Number 6 they have built the new bridge. Number 7 she has learned Hindi. Number 8 Gopal has seen the picture. Number 9 I have given the book.
नंबर 10, द कंपनी हॅज हायर न्यू एम्प्लॉईज. तर या वाक्यांचं तुम्ही पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे. या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस या ज्या 2 कन्सेप्ट आहेत इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळातल्या, तर या दोन्ही घटकांचा आपण दोन्ही कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे. व्हॉट इज ॲक्टिव्ह वॉइस, व्हॉट इज पॅसिव्ह वॉइस हे आपण अभ्यासलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह वॉइस, स्ट्रक्चर ऑफ पॅसिव्ह वॉइस वी हॅव अंडरस्टूड. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.